हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजत आहे म्हणजे रात्रीचे 9:30 झालेले. आणि काय झालं, आज सगळे पाहुणे होते घरी, ताई वगैरे आले, ताई जिजू वगैरे, तर सगळे ते होते. तर आणि आज मम्मी पप्पाचं लग्नाचा वाढदिवस पण आहे, तर त्यांना आज डिनर करायला जायचं होतं. मग आम्ही कालच रात्री सेलिब्रेट केलं होतं त्यांचा बर्थडे. तर छोटासा ब्लॉग टाकलेला, म्हणजे थोडंसं मी ते व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि आता पप्पा मला बाहेर कुठेतरी नेणारच आहे डिनर करायला वगैरे. तर आमचं उद्याचा प्लॅन चालू होता की कुठे बाहेर रिसॉर्ट वगैरे जायचं, फार्म हाऊस वगैरे, तर ते कॅन्सल झालेलं आहे. नंतर आम्ही उद्या पवनचा बर्थडे निमित्त बाहेर जाणार होतो. आणि उद्या पवनचा बर्थडे, तर आता पवन आणि किट्टू झोपून गेले होते एकदम. तर मग ताई वगैरे होती, तर मी अजून ताई आणि आता मी गेलो, केक वगैरे घेऊन आलेला आहो आणि ते बलून्स वगैरे आणले मी. आणि तर चला बघूया, थोडेसे बलून्स वगैरे लावते, डेकोरेट करते ते झोपून उठायच्या आधी. आणि नंतर आम्हाला थोडंसं बाहेर, आज मी स्वयंपाक नव्हता केलं, रात्रीचा डिनर नव्हतं केलं, तर म्हटलं पण त्यांना की बाहेरूनच झुणका भाकर वगैरे घेऊन म्हणून. तर आता मी काही स्वयंपाक वगैरे केला नाही. दुपारचं जास्त पुरतं तर थोडंफार आहेच. म्हटलं की गरम गरम झुणका भाकर वगैरे विकत आणून घेऊ, बाहेरून आणून घेऊ, तर आपण तेच खाऊन घ्या. तर आमचं ते प्लॅन चालू होतं, म्हणजे थोडंसं मी रेस्ट करते. भरपूर नागपूरमध्ये भरपूर ऊन आहे, तर त्यांना पण थोडा त्रास होत आहे. रोज कारखान्यात जाते वगैरे, तर खूप गरम होत आहे म्हणे. तर आणि आत्ताच ताई जिजू गेले, त्यांना पण डिनर करायला जायचं होतं, ते पण लग्नासाठी चाललेले आहे स्पेशली. कारण ताई राहणार आहे, नंतर जिजू बाहेर, म्हणजे जिजू घरी जाणार आहे. आणि मग ते लोक आत्ताच गेले डिनर करायला. तर मी म्हटलं की चला, आणि घर इतकं मेस करत आहे, तिघं मुलं आहे आणि इतके मस्ती करत आहे, इतके खेळत आहे. तर प्लीज ते अवॉइड करा. आणि थोडंसं तर मी क्लीन करून घेते घर, आणि थोडंसं बलून्स वगैरे लावून घेते. पवन आणि किट्टू उठायच्या आधी, किट्टूला उठवलं असं, तो खूप इंटरेस्ट राहिला असं लावण्याचं बलून. आणि तुम्ही बलून आणि बुके वगैरे आणलं. पवनसाठी मला काहीतरी गिफ्ट्स वगैरे घ्यायचे होतं, तर ते बघूया कधी घेणं होते. तर माझं एक तर काहीतरी चालू आहे त्यासाठी घ्यायसाठी, तर बघूया, नंतर तुम्हाला माहितीच पडेल. नंतर त्याला वॉच पाहिजे होती, तर ते चेक करणार आहे. आता एक मी सोचून ठेवला, विचार करून ठेवला आहे, तर ती मला आता नाही घेता, कारण की ते गेस्ट पण आहे आणि ते घ्यायचं, तर स्पेशली ते जागा पाहिजे. तर त्याला एक असं रेस्टवाली चेअर पाहिजे होती, तर माझा एक डोक्यात चालू होतं ते पण घ्यायचं. तर बघूया, ते जमलं तर ते घेईन, नाही तर मग त्याला वॉच वगैरे छान कंपनीची घेऊन देणार. तर चला, हे लोक झोपल्या, पवन उठायचं आणि पटपट बलून्स लावून घेते. आणि मग नंतर आम्हाला भाजी चपाती विकतच पार्सलच आणायचं आहे, ऑर्डरच करायचं आहे, या मग पार्सल आणून घेऊ. तर म्हटलं ते उठायच्या आधी मी करून घेते डेकोरेट वगैरे, म्हणजे उद्याचा बर्थडे आहे पण रात्रीचा नाईटपर्यंत पण तो सेलिब्रेट करतोच, केक कटिंग वगैरे करतोच. तर चला बघूया काय होतं. तर बलून वगैरे लावून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. खूप बेस्ट झालेलं होतं, यांनी खूप पसारा पडला नाही. तिथे मी एक लॅम्प मागवलेला आहे, बघूया इथे साईडला लावणं जमेल तरी ते लावीन. आता बेडरूममध्ये लावणार, इथल्यासाठी मला दुसरं काही मागवायचं आहे. तर मी आता ते क्लीन करून घेते, थोडंसं क्लीन सोफा वगैरे क्लीन करून देते आणि पक्की बलून्स वगैरे थोडं झाडून घेते एकदम. कसं तर मी असं एक बुके आणलेलं आहे पवनसाठी छोटंसं, आणि बलून्स आणलेले आहे आणि काही चॉकलेट्स वगैरे आहे. तर मी आता एकच पॅकेट आणलं ब्लॅक कलरचं. आणि तिथे लावून फोन आहे, ते तुम्हाला विचारते की चिटकोलं किंवा खराब होते म्हणून आतमध्ये ठेवून ती फ्रीजमध्ये. तर मी त्या हॅपी बर्थडेचं लावलेलं आहे. सॉंग ऐकता ऐकता काम करायला आवडते, करून घेते पटापट डेकोरेशन करून तोपर्यंत आहे.
किट्टूला उठवायला गेलं तर झोपलेलाच होता. बरोबर देखील तिथे सगळे बोलून गेलेले आहे देवघरात. बघू शकता पूर्ण देव. तर सगळे बोलून आता बाहेर आणते. तर या साईडला माझा बलून डेकोरेशन झालेला आहे बघू शकता. तर मी जास्त काही चिटकवलं नाही. बलून चिटकवलं असतं तर ते भिंतलं पूर्ण नाही का हे निघून जाते, पेंट निघून जाते, म्हणून मी काही चिटकवलं वगैरे. ते पाईप्स होते माझ्याकडे नळाचे, तर तेच मी त्यालाच हे केलेलं आहे. तर अशा प्रकारे केलेलं आहे बघू शकता. तर मी आता पवनला उठवते. तर चला कंटिन्यू राहा. तर आता मला करता करता 1 तास झालेला आहे, 10:30 वाजलेले आहेत. आणि आता मी यांना उठवतो वगैरे. आणि चला वेळ आधी डिनर करून येते आणि मग नंतर केक वगैरे आणलं, केक वगैरे कटिंग करूया. आणि हे लोक झोपलेलं, मी तो पटाक करून घेतला. आणि काय झालं माझ्या ड्रावरमध्ये एकदम बोट फसला, तिथे म्हणजे कट झालेलं आहे थोडंसं बघू शकते. इथे लाईन पण आलेली आहे. सगळे ड्रावरमध्ये ठेवत होती तर माझं एकदम बोट फसला आणि मी लावायला गेली. आणि अशा प्रकारे मी डेकोरेशन केलं छोटंसं. आणि उद्या तर बघूया काय करायचं आहे. तर कसं वाटलं डेकोरेशन प्लीज नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर चला आधी मी याला उठवते आणि नंतर बघूया कुठे जायचं आहे. तर आणि छान वाटतं मला एकदम सिम्पल. मी जास्त चिटकवलं वगैरे नाही. जर मी याला वॉलला चिपकवलं असतं बलून अशी तर मागे आम्ही भरपूरदा चिपकवलेलं आहे. माझे POPला बघू शकता तुम्ही भरपूर ठिकाणी चिटकवलेलं आहे. तर ते पेंट्स निघतात आणि ते डागं पडते आणि मग ते काही होत नाही लगेच पेंट मारणं वगैरे. तर मग म्हटलं की असंच काहीतरी करावं. ह्या साईडला असं दिलेलं आहे आणि ह्या साईडला पूर्ण ब्लॅक केलेलं आहे. तर चला. आणि छोटंसं. आणि माझ्याकडे हॅपी बर्थडेचं स्टिकर ऑलरेडी होतं. माझ्याकडे जे पण असते बर्थडेच्यामध्ये एका ह्याच्यात स्टोर करून ठेवून देते. तर चला कंटिन्यू राहा. मशीनने तर आता मी थाली खायला आलो आहे ना किट्टू. झुणका बॅकर खायचं झालं आहे ना किट्टू. जेव ना पवन तू पण. बघा ना पवनच्या बद्दल एवढं सर एका जाऊन अचानक पार्टी दिली. आता केक व्हिडिओ काढून घेतो तुम्हाला केक. कसे आहे तुम्ही सगळे. तर आज पवन काकाचा बर्थडे आणि ते सगळे जमा केक कापायचा. आणि केक खूप छान झाला बघू शकता. केक किट्टू कोणाचा बर्थडे आज. माझ्या पप्पाचा. हो का. ही आमची ब्लॉगर आहे. काय नाव हिचं. काय नाव हिचं. रशू कुंभार आहे. हे सगळं डेकोरेशन हिने केलेलं आहे. हा तिचा भाऊ. थँक्यू. कपडे चेंज केले की पप्पाला दे. हॅपी बर्थडे पप्पा म्हणा. टाळ्या.
आता पवनचा बर्थडे आहे आणि पवनची आता लाडकी सासू त्याचं आचरण करणार आहे आणि सासरे इकडे बसले आहे. आज सगळे आल्या माझ्या बर्थडेला. सरप्राईज दिली मला सगळ्यांनी. आणि सगळे मजाक करत आहे. दाखव पडे मम्मीला. लांबला व्हिडिओ बनवतो. नको 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 केक कट करून ठेव. मला दे माझ्या हातात. काय दांडू टाकलं? अरे तुला लावू बेटा. लावलं नाही. थांब बेटा. काय तुम्ही दांडू पुढे चोरी फुलं आहे आता. कोण अरे त्याला पकडा दे. हॅलो केक म्हणजे माझी चॉईस आहे. आणि मंजीचा विचार होता की चॉकलेट वाला चॉकलेट फॉरेस्ट म्हणलं तर नाही. चलो चलो पप्पा खेळा तू बेटा. ये वाला व्हाइट वाला वो फूल है खाना पड़ता है. नकली फूल है. नकली फूल है. चलो गे बर्थडे झाल्यावर तर आला होता बघ. तरी बर्थडे चालूच आहे आता उद्यापर्यंत. चलो चलो पीछे पीछे जाओ. लाईनीत लाईनीत. जीजू जीजू इथून इथून गाडी सरकवा. ए चल मजा येते मजा येते मजा येते. चल चला 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 मजा येते. चला खेळा ना मजा येते ना.